चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पूनम महाजन आज अर्ज भरणार आहेत आणि अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन पूनम महाजन यांनी शिवाजी पार्कातील वीर सावरकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केले आणि पूनम महाजन यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, ती पाहूया। कशा प्रकारे पूनम महाजन यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं देखील दर्शन घेतलेलं आहे। बाळासाहेबांकडून देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत। सुरुवातीला त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सावरकरांच्या स्मारकाला देखील त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। अर्ज दाखल करण्यापूर्वी हे देवदर्शन जे आहे ते पूनम महाजन यांच्याकडून सुरू आहे। भाजपचे खासदार पूनम महाजन आज सिद्धिविनायकाच्या चरणी आलेले आहेत आणि यानंतर अनेक ठिकाणी ते दर्शन सुद्धा घेणार आहेत, भेट देणार आहेत। आपल्यासोबत पूनम महाजन आहेत। काय सांगाल, आज सगळीकडे तुम्ही भेट देताय, कशी भावना आहे? भेट देण्यापेक्षा मी आशीर्वाद घेत आहे आणि मागच्याही निवडणुकीला मी असं केलं होतं। अशीच माझी सुरुवात होते आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनापासूनच सुरुवात करते। बरं वाटलं, जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम भारतीय जनता पार्टी महायुतीवर आणि माझ्यावर आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आहे। हा एक दिलासा आहे आणि त्यानुसार अजून मेहनत करून काम करायच्या ताकदीचं मिळतं। 2014 साली जे यश मिळालं, 2019ला निवडणुकीमध्ये काय नेमकं आव्हान असणार आहे, काय वाटतं तुम्हाला? मी आव्हान स्वतःलाच समजते। जी कामं 2014 मध्ये माझ्याकडून अपेक्षित होती ती आज 2019 मध्ये भरपूर गोष्टी पूर्णत्वावर आल्यात। असे घराचे प्रश्न असो, सगळे प्रश्न असो, ज्या खासदाराकडून अपेक्षा होत्या त्याच्याहून जास्त मेहनत करायचा प्रयत्न केला आणि साफ नियत से मेहनत की मी नेहमी म्हणते। अशीच अपेक्षा असेल, जनतेने ज्या पद्धतीने कोणत्याही गल्लीत जाते, मी वॉर्डात जाते, खूप प्रेम दिलं आणि त्या अपेक्षेवरून असं वाटतं की विश्वास आहे जनतेचा आणि काम करायचा अजून हुरूप येतो। दिवसभराचा आज तुमचं शेड्यूल ठरलेलं आहे, कुठे कुठे नेमकी भेट देणार आहात? मी आत्ताच सांगितलं, पूर्ण शेड्यूल माझा नेहमी ठरलेला असतो। आशीर्वाद घेत 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 मग आम्ही नामांकन पत्र भरायला जाऊ। म्हणूनच खासदार पूनम महाजन आज ठिकठिकाणी भेटी देत आहेत। त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक जे आहे, बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा ते दर्शन घेणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।